नमस्कार. मी मनीष दाभाडे, सरोलीकर, पुणे. मी माझ्या मोठ्या मावशीची पुढची ज्या काय काय आठवणी आहेत त्या मी सांगत होतो, भावाच्या, बहिणीच्या. तर त्याच्यामधनं दोन काही घटना अशा वाईट घडल्या त्या आमच्या काकाने मोठ्या मावशीच्या जीवनामधल्या. एक साईडला त्यांची लहान मुलगी वारली गेली, लग्न झालं, तिला 2 मुली झाल्या, त्याच्यानंतर ती वारली गेली. आणि एक दुसरी घटना अशी झाली की नंतर काही वर्षानंतर त्यांच्या सेकंड लास्ट जी मुलगी आहे तिचे मिस्टर वारले. त्याच्यामुळं या 2 घटना आहेत त्यांच्या जीवनामध्ये जरा वाईट घडल्या. कारण एक मुलीचा संसार संपला तर एक मुलीची मुलं आईविना हे झाले. बाकी लहान बहिणीचे मिस्टर खूप चांगले आहेत, 2 मुलींचा खूप चांगला सांभाळ करतात. त्यांची त्या लहान दाजींची आईसुद्धा मध्ये एक्सपायर झाली. ती बिचारीने तिने खूप कष्ट करून त्या मुलींना सांभाळलं, शिकवलं. आता चांगलं आहे. आता मुलगी 9वी-10वीच्या आसपास आहे, चांगलं त्यांचं पण. आणि सेकंड लास्ट बहिणीचं जे मिस्टर आहेत ते आजारपणात ते वारले गेले. त्या बहिणीचं गावाकडं चांगलं आहे, शेतीवाडी आहे. ती मामाच्या गावाच्या जवळच दिलेली आहे तिला. आहे त्या लोकांचं लक्ष आहे तिथं. आणि आत्ताच तिच्या मोठ्या बहिणीची मुलगी, म्हणजे माझी सगळ्यात मोठी मावस बहीण आहे, तिच्या म्हणजे बहिणीचा नवरा वारला आहे, त्या बहिणीची सगळ्यात मोठी बहीण, तिची मुलगी ती तिच्या गावामध्येच लग्न करून दिलेली आहे. त्यामुळे एकंदरीत तिला तिचं सपोर्ट आहे. तिची सासू आहे, तिच्या सपोर्टला दीर आहे, भाऊजा आहे, तिचं पण आहे व्यवस्थित, जमीन जायदाद आहे तिच्याकडे. तिला एक मुलगा आणि मुलगी आहे, तिचं व्यवस्थित चालू. फक्त वाईट एवढंच की थोडं नवऱ्यामध्येच गेल्यामुळं संसार अपुरा, बाकी काही नाही. मुलं खूप हुशार आहे तिची, मुलगी खूप हुशार आहे, मुलगाही खूप हुशार आहे शाळेमध्ये. मुलगा पण आता 9वी-10वीला आहे, थोड्या दिवसात मुलगा तिच्या हाताखाली येतो. मुलगी पण आहे आता कोणती, मला वाटतं 26-25 असेल ती. म्हणजे आहे, तिला पण सगळं हातामध्ये येतं जातं, तर तिचंही चांगलं होईल, काय अडचण नाही. आणि जी सगळ्यात लहान बहीण, तिच्या पाठची जी बहीण, ती जी वारली लास्टमध्ये, तर तिची एक घटना अशी सांगायची. म्हणजे ती ज्यावेळेस आजारी पडली, छोटेसं काहीतरी नॉर्मल प्रॉब्लेम झाला होता, त्या आजारी पडली, चक्कर येऊन पडली अचानक घरामध्ये. पडल्यानंतर तिला दवाखान्यात नेलं, दवाखान्यात ॲडमिट केलं. अचानक 2 दिवसात तिला सूज वगैरे आले शरीराला. ते पूर्ण काहीतरी व्हायबलच सगळं झालं वातावरण. आणि योगायोगाने त्या टायमाला म्हणजे जे काही लक्ष देणारे होते ते पुढे तिच्याजवळ नव्हते. माझा जो सख्खा माऊस भाई तो बाहेरगावी गेला होता, मी बाहेरगावी होतो. जे आमचे मोठे दाजी सगळ्या गोष्टीला त्यांचा पुढाकार असतो, तेही बाहेरगावी वैष्णवी देवीला काहीतरी बाहेर फिरण्यासाठी गेले होते. जे लोक असं धावपळीचे आहेत ते लोक कोणीच तिथे नव्हते. एकटा तिचा नवरा एकटा पडलेला, बाकी कोणी असं खास पडणारं तिथं नव्हतं. त्याच्यामुळं एक थोडं जरा दुर्लक्ष झालं असं वाटतं. आणि तिच्या नवऱ्याची म्हणजे लहान दाजींची अशी परिस्थिती झाली की मुली लहान होत्या, आईचंही वय झाले, आईची तब्येत बरोबर नव्हती. मुलीकडं पाहू का, बाईकडं पाहू का, काम पाहू का, सगळ्या चारही बाजू. त्यावेळेस जरा एक परिस्थिती पेमेंटबद्दलची पण आर्थिक परिस्थिती जरा नाजूक होती, तर थोडे चारही बाजून ते वेढले गेले होते. तर थोडं जरा ते त्यांना खूप त्या प्रॉब्लेम. ज्यावेळेस आम्ही सगळे पोचलो तर त्याला 2-3 दिवस होऊन गेले होते. त्यावेळेस ते जवळजवळ कोमत पोचल्याच्या हिशोबाने. कारण आदल्या ज्या रात्री मी भेटायला गेलो होतो त्या रात्री ऑलमोस्ट तिने डोळे फक्त उघड-झाक करत होती, बाकीचं काही ॲक्टिव्हिटी नव्हत्या. आणि ती रात्री गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तर ती पूर्णच डोळे वगैरे पण बंद करून बसलेली होती. फक्त श्वासोच्छ्वास चालू होता, बाकी काही एवढं खास मुवमेंट नव्हती. मग त्या दिवशी आम्ही 4 वाजता काय ते 3-4 वाजता फैसला घेतला किंवा पुण्याला सह्याद्री हॉस्पिटलला तिला घेऊन जायचं. ते पण एक असं की बाबा आता कसं असतं की प्रत्येक घरातलं कोणी माणूस कुणालाही हवं असतं, एवढ्या सहजरित्याने माणूस हार मानत नाही. काहींचाही पैशाचा प्रॉब्लेम होता, त्यांनी कोणी ॲडजस्ट करून जायचं बोलले, काही करून कसं वाचायचा प्रयत्न करतात. शेवटच्या जेव्हा आम्ही पुण्याला आलो, ॲम्ब्युलन्स केली त्यांना.
पुण्याला मला वाटतं काहीतरी रात्री आम्ही 11 11:30 5-6 वाजता काहीतरी ॲडमिट केली. ती एक दिवस 24 तास काहीतरी राहिली. एक दिवस दुसऱ्या दिवशी रात्रीचे 11 वाजता काहीतरी 11-12 वाजता तिची डेट झाली. तर तिचं म्हणजे एवढं भयानक की शेवटच्या स्टेजपर्यंत मी दाजींबरोबर होतो. तर मी ते स्वतः नजारा पाहिला की तिला श्वासोच्छ्वास देण्याची डॉक्टरांनी जी प्रक्रिया होती एवढी खतरनाक होती. आणि डॉक्टरांनी म्हणजे अक्षरशः मी पाहिलं साईड हॉस्पिटलला की तिच्या कॉटच्या बाजूला 5-6 डॉक्टर सगळे उभे राहिले. त्या लास्ट मुमेंटला मला आणि दाजींना त्यांनी हात बोलवलेलं. तर त्या क्षणी मी आणि दाजींना तो पावत होता आणि डोळे चक्कर आली. तर मी ते पाहिलं तर अक्षरशः एक डॉक्टर झाला की दुसरा तिसरा ते एवढं ते छाती दाबून तिला श्वास देण्याचा प्रयत्न करते. एवढं पंपिंग चालू होतं. ते पंपिंग करत्या वेळेस तिचे पूर्ण शरीर असं उचलून आपटायचं. एवढं म्हणजे फर्स्ट टाईम रिअल लाईफमध्ये असं पंपिंग करताना पाहिलं. खतरनाक छातीला दाबून पंपिंग करतात. आणि त्याच्यामध्ये कसलाही माणूस असला जर ते प्राण असेल तर 100% तो उठणार. आणि मी ते लाईव्ह त्यावेळेस पाहिलं की जबरदस्त डॉक्टर प्रयत्न करत होते. सायद्रा हॉस्पिटलला मी ते पाहिलं तर येऊन नजारा पूर्ण टीम उभी होती त्यांची. खतरनाक म्हणजे अक्षरशः काटा आहे ते नजर कधीच कळत उडला जात नाही. तो एक माझ्या मोठ्या मावशी आणि काकांच्या म्हणजे आमच्या सगळ्या भावंडांच्या सगळ्या फॅमिलीमध्ये तो एक वाईट दिवस होता आमच्यासाठी. तर आमच्यातनं आत्तापर्यंत कोणीच गेलं नाही. ती एक म्हणजे बहिणी आमच्यातनं गेली आमच्या भाऊ बहिणीमधनं. तर ते एक आम्हाला खूप मोठं वाईट वाटलं. आणि सेकंड टाईम दाजी सेकंड लास्ट बहिणीची जे दाजी वारली तर त्यावेळेस सगळ्यांना खूप वाईट वाटलं की मुलं लहान आहेत, जवान बहिणी आहे. थोडं वाईट वाटतं सगळं. तर या 2 गोष्टी जरा त्यांच्या संसारामध्ये म्हणजे खूप एखाद्या आईबाबा पुढं असं काही गोष्टी येणं म्हणजे खूपच हे राहते दुर्दैवी शिकवण्याचं. असं काही गोष्टी अशा 2 गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये घडल्या. तर काकामावशीनं म्हणजे मी नॅचरली पाहिलं तर ज्यावेळेस मोठी मुलगी वारली तर काय बोलावं त्या टायमाला म्हणजे त्यांना रडताही येईना, लोकांना बोलताही येईना. ते म्हणजे पूर्ण एकदम स्तब्ध झालेले. बिचारे कधी म्हणजे कोणाशी जास्त वाद नाही, बोलणार नाही, आपल्या हिशोबाने राहणार. तो एक प्रसंग वाईट झाला. तो एक त्यांच्या पुढचा अनुभव. मी स्टेप बाय स्टेप का सांगत चाललो की मला जे काही जाणवल्या गोष्टी मी जे स्वतःहून काही गोष्टी केल्या काय माहीत नाही. ब्लॉक कारण मध्ये मागे पण मी एक थोडं 7-8 महिन्यापूर्वी खूप डिप्रेशनमध्ये होतो. आणि एवढं काही गोष्टी फसवगिरी झाल्या, काही गोष्टी मला त्रास झाला काही गोष्टीला. तर त्या सिच्युएशनमधनं बाहेर पडायचं होतं मला. तर त्या सिच्युएशनमधनं बाहेर पडताना मला कसं बाहेर पडू, काय करू, खूप म्हणजे मी हैराण झालो. तर यूट्यूब, फेसबुक हे सगळं लोक वापरतात होतं साईटने लोकांमध्ये. मी बोललं की ठीक आहे आपल्याला मनोरंजनासाठी हा एक पर्याय ठीक आहे. म्हणजे हे जे मी चालू केलं आहे हे 2 पैसे कमवण्यासाठी नाही आहे की मला यूट्यूबद्वारे मला पैसे मिळावे किंवा काय ह्याच्यासाठी मी ते चालूच केलेलं नाही. मला म्हणजे एक मनामध्ये खूप काही गोष्टी लहानपणापासून आत्तापर्यंत घडल्या. कारण मी मनाने हळवा आहे, मी रागीटही तेवढा आहे, प्रेमही तेवढा आहे. तर माझ्या खूप मनात म्हणजे तुम्ही आमच्यासाठी म्हणजे काही थोडं जरी चांगलं केलं असेल तर त्याच्याबद्दल खूप म्हणजे रिस्पेक्ट आहे मनामध्ये. पण कुणाला बोलून दाखवता येत नाही, काही करता येत नाही. तर एक आता हे यूट्यूबवर हे जे चॅनल आहेत की खरं सरूट आहे की यांनी माणसाच्या मनातलं बदलण्यात माणूस काय होतं जन्माला तो बरंच काय बोलायचं असतं, बरंच काय सांगायचं असतं, तो नाही एक्सप्लेन करू शकत.
बरेच जण नाही करू शकत. शेवटला मरणही पावतात. त्याच्या मनातल्या गोष्टी त्याच्या मनातच राहून जातात. त्याला कुणाबद्दल काय वाटतं, कुणाबद्दल काय कसं काय ते काही कोणाला कळत नाही. जो जेवढा समजतो तो तेवढाच समजतो, असा एक विषय होतो. म्हणतात म्हणजे बरंच आता यूट्यूबला पण डायलॉग तो शेअर होते की ज्याची समाजाची ताकद जेवढी असेल तो तेवढाच समजतो. पण ॲक्च्युली तसं नसतं. समोरचा चुकीचाही समजत असेल याचा अर्थ तो समोरचा व्यक्ती चुकीचा नसतो. जो त्याला समजतो चुकीचा, तो ज्याच्याबद्दल त्याला चुकीचं निगेटिव्ह काही थिंकिंग गेलेली असेल तर तो तसा नसतो. हे सुद्धा सांगण्यासाठी हा एक चॅनल खूप मोठा आहे. आता मी हे जे सांगतो आहे सगळं माझ्याबद्दलचं, तर हे म्हणजे मला काही जाणवलेल्या गोष्टी, जे काय माझे आई आजोबा आहेत, आजी आजोबा आहेत, जे मला त्यांच्याबद्दल काय वाटते, रिस्पेक्ट वाटते, काय वाटते, चांगलं वाटते, वाईट वाटते. शक्यतो करून वाईट तर मी पुन्हा जास्त घेतलंच नाही, चांगलं घेतलं. वाईट सोडून देतो, चांगलं होतं. कारण वाईटाचं काय, शेवटी रात्र ही काळी असते. काळ्या रात्रीचं आठवण काढून माणूस घाबरणार. दिवसाची आठवण करून नॅचरली जे वातावरण पाहून माणूस खुश होणार आहे. हे एक सत्य आहे जगामधलं. तर तशा काही विचाराचा मी, त्या विचारधाराचा मी, मला असं वाटतं की हे सांगण्याचं एक म्हणजे माझ्या मनातलं बरंचसं काही, अजूनही खूप काही माझ्यावर घडलेले चांगल्या गोष्टी, वाईट गोष्टी खूप काही. त्या पुढच्या तर माझी स्वतःची वैयक्तिक कथा जेव्हा चालू होते त्या तर खूप आहे अजून. हे जस्ट एखादा कसं व्हिडिओ बनवायचे, टाकायचे, रोज एक काही 10 मिनिटाच्या पुढचा व्हिडिओ बनावा लागतो, तर त्या हिशोबाने तुम्हाला राहतं. तर टाईम टेबल तर काही सांगताना जे मनामध्ये विचार चालू असतात ते माणूस सांगत राहतं, एक्सप्लेन करत राहतं. तर ते टाईम पाहायला जात नाही त्याच्यामध्ये. तर जे मनामध्ये माइंडमध्ये जे येतं ते माणूस, मी तर ते लागला. मी तर ते व्हिडिओ कटही करत नाही आणि काही करतच नाही. जो आहे तो ओरिजिनल. चुकलं तर माफ करा, नाही चुकलं तर प्रोत्साहन द्या, असं सरळ सरळ माझं गणित आहे. माझं त्याच्यामध्ये कोणतंच असं वेगळं हे नाही. कारण हे माझ्या फॅमिलीबद्दलच आहे. चुकलं तरी माझी फॅमिलीवाले तुम्हाला माफ करतील. मी काय ॲरेगेटाबद्दल कोणाबद्दल बोलणार नाही, सांगणार नाही. माझ्या घरच्यांच्याच गोष्टी, माझे जे जीवलग रक्ताच्या गोष्टी आहेत, रक्ताच्या माणसांच्या गोष्टी, मी त्यांच्याबद्दलच बोलणार आहे. त्याच्यामुळं खूप काही मनात गोष्टी सांगायचा हा एक विचार चालू होता, म्हणून ते यूट्यूब वगैरे चालू केले. पैसा हा भाग प्रत्येक ठिकाणी नाही करत. कारण मी लहानपणापासून खूप मेहनत केली. वयाच्या 12-13 वर्षापासून मी मेहनत करत आलो. तर मी जीवनामध्ये पाहिलं की मेहनत करून पण पैसा कमवतो हे पण, म्हणजे पैसा कमवता येतो हे पण चूक आहे. जर तुमचं लक आणि नशीब नसेल तर तुम्हाला मेहनत करून सुद्धा, म्हणजे मेहनत केल्यानंतर तुम्हाला पैसा मिळतो. पण तो पैसा तुम्ही एक स्वप्न पाहिलं असेल की मी हा पैसा कमवलेला, समजा उदाहरणार्थ एक समजा महिन्याभर तुम्ही काम केलं, 30 दिवस काम केलं, तुमच्या 30 दिवसाचं एक प्लॅनिंग असतं की चला मला हा 10,000 रुपये, 15,000 रुपये किंवा 30,000 पेमेंट आला, याच्यातनं मी एवढं घरात देईन, एवढं हे करेन, एवढं ते करेन, असं काहीतरी थोडं प्लॅनिंग केलेलं असतं शेवटच्या वेळेला. पण ॲक्च्युली ते उलटं होतं. जसं नियोजन केलं तसं होण्याची शक्यता खूप कमी असते. कारण तो 30 तारीख येऊसपर्यंत किंवा ते महिन्याचा पेमेंट हातात येऊसपर्यंत असा प्रॉब्लेम होतो, काहीतरी वेळ प्रॉब्लेम होऊन जातो. कोणतरी वारलं जातं, कोणातरी इमर्जन्सी पडते, आपल्या घरात कोणतरी आजारी असतं, किंवा काहीतरी गाडीचा प्रॉब्लेम आहे, काही ना काही इन्सिडेंट घडत राहतात की माणसाचं सगळं ते प्लॅनिंग जे असतं ते डळून येतं. खूप म्हणजे असे बरेचसे प्रकार घडतात जीवनामध्ये. तर थोडक्यात सांगायचा अर्थ म्हणजे हे जे काही मी सांगतो, मी काय त्यांचं वाईट किंवा हे सांगत नाही, पण मला ज्या काही गोष्टी जाणवल्या तर ते ज्यावेळेस लहान बहीण वाढली त्यावेळेस भरपूर लोकांनी मदत केली, भरपूर लोकांचा रिस्पेक्ट चांगला आला. त्यांच्या काका मावशीच्या भावकीतून आला. त्यावेळेस काही नाते त्यांची जी बिघडली होती त्यावेळेस ते खूप जुळली नाते, खूप जवळ आले लोक, खूप काही म्हणजे एक व्यक्ती जातो पण ते जाताना बऱ्याच लोकांना जुळून पण जातो. कारण मी पाहिलं आमच्या समाजामध्ये की एखादा माणूस मरण जर पावला तर मरताना जे लोक काही भाऊ बहिणीची भांडणं असतात, काही नातेवाईक बोलत नसतात, तर ते सुखदुःखाला येतात. निश्चित ती एक परंपरा खूप चांगली ठेवली आहे, जी मला कोणाला सल्यूट आहे की सांगितलं आहे त्यांनी की लग्न कार्य नाही ते ह्या गोष्टीला काही करा, दुश्मन जरी असलं तरी जात जावं. आणि खरंच हे जे काही प्रथा पाळली त्याच्यामुळं माणुसकी कुठेतरी टिकून राहते त्या गोष्टी. भले तो एक दिवस का सांगतो, ते एक दिवसात तेवढे येऊन जातात, तर त्या माणसाच्या मनातला जो काही मागचा राग आहे तो सगळा मिटतो आणि परत थोडे दिवस क्लिअर चालतात.
ज्या परंपरा ज्या जुने लोक खूप म्हणजे आत्ता आपण म्हणतो विज्ञान काही सुधारलेलं नाही. जुन्या लोकांनी ऑलरेडी सगळं करून ठेवलेलं आहे. आपल्याला फक्त ते व्यवस्थित पुढं चालवायचं आहे. आपल्याला ते व्यवस्थित चालवता येत नाही आता पलीकडच्या लोकांना. आपण आपल्याच नादामध्ये. आणि जुन्या लोकांनी खूप ठेपा व्यवस्थित ठेवल्या आहे. खूप गोष्टी चांगल्या गोष्टी जतन करून ठेवल्या आहे. फक्त त्या आपल्याला मधल्या काळातल्या पिढीने पोचवल्या नसेल किंवा काय नसेल किंवा ते चुकीचे पद्धत झाले असेल त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम तयार होतो आता सध्या. पण जुन्या लोक उलट आपल्यापेक्षा खूप हुशार होते. त्यांच्याकडे विज्ञान नव्हतं काय नव्हतं तरी पण त्यांनी खूप काही करून ठेवलं. एकोपा चांगलाचा कसा जपायचा हे दाखवून दिले त्यांनी एकत्र कुटुंब म्हणून, जे आत्ता लोकांना नाही जमत. तर काका मावशीच्या जीवनातला म्हणजे माझा जो अनुभव घ्यायचा ते हे दोन इन्सिडेंट असे घडले शेवटच्या की तिकडं बहीण वाढले इकडे दाजी वाढले. ह्या गोष्टी काय घडल्या तर थोडं वाईट गोष्टी काही चांगल्या गोष्टी सांगतो तसं वाईटही काही गोष्टी. त्याच्यामधनं आता त्याच्यानंतर त्यांच्या मुलांची माहिती सांगायला एका मुलीचे, कारण बहिणीचं आहेत म्हणल्यानंतर जाणीनं राहते. त्यांची मुलं बाळं सासरे त्यांचा परिवार मग त्यांच्या परिवारातल्या काही गोष्टी. तर पुढच्या याला मी असं एक म्हणजे आता जसं मी पायरीने सांगितलं की आजी आजोबा घेतले मग मोठी मावशी घेतली तर मोठी मावशीची मोठी मुलगी लहान मुलगी मुलगा असं एकाच मी सांगितलं. तर माझं व्हिडिओ पण पुढं लॉंग व्हिडिओ बनतील आणि बरेचसे व्हिडिओ असे मला बनवता येतील. मी जर फक्त वैयक्तिक माझं सांगत बसलो तर होणार नाही. पण माझ्या नजरेतनं त्यांचा अनुभव मी सांगतो. माझ्या नजरेतनं मला काय वाटलं त्यांच्याबद्दल हा माझा अनुभव सांगतो. काय चुकलं असेल तर माफ करा. मला सहकार्य करा. नमस्कार.